शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, द्राक्ष बाग ही फेल गेलेली होती. सुधाकर व्हरायटी आहे. पहिल्याच वर्षाची रान होती. व्यवस्थितरित्या मागील वर्षीच्या ज्या काही कंडिशन होत्या पावसाच्या, त्या ठिकाणी फार अडचण आली की गर्भधारणा व्यवस्थित झाली नाही. परिणामी द्राक्षबागेची कॅनोपी असेल किंवा तुमची गर्भधारणेचा जो वेळ असेल तो कुठेतरी साधला गेला नाही. परिणामी आपल्याला द्राक्षातून जे काही उत्पादन पाहिजे होतं ते भेटलं नाही. द्राक्षबाग फेल गेली. म्हणून मी शेतकरी बंधूंना सांगितलं की ठीक आहे, आपण एक प्रयोग म्हणून आपण टोमॅटोचा प्लॉट आपण या द्राक्षबागेमध्ये आपण करू. मित्रांनो, प्लॉट केला. अतिशय सुंदर असा प्लॉट झाला. फ्रुटिंग पण आहे भरपूर. विरांग व्हरायटी आहे. ज्या शेतकरी बंधूंची फेल गेलेली द्राक्षबाग होती मी त्यामध्ये त्यांना शाहू असेल, विरांग असेल किंवा त्या क्लायमेटमध्ये, त्या रेग्युलर क्लायमेटमध्ये कोणती व्हरायटी सुटेबल आहे, असं सुटेबल होऊ शकते अशी व्हरायटी देखील सांगितली. टोमॅटोचे प्लॉटही केले. प्लॉटही सक्सेस झाले. सर्व गोष्टी ठीक आहे. मात्र आता पुढं भेडसावणारा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पुढे द्राक्षबागेची छाटणी झाल्यानंतर पुढे काय. कारण आता छाटणीची वेळ जवळ आलेली आहे. साधारणपणे मी शेतकरी बंधूंना सांगितलं होतं की येणाऱ्या 5-1 तारखेच्या आसपास तुम्ही द्राक्षबाग ही संपूर्णपणे छाटणी करून घ्या. मात्र पुढं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता गर्भधारणेला आता अडचण येऊ शकेल का, हा फार मोठा प्रश्न आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही पूर्णपणे स्ट्रक्चर बघितलं बेडचं, तर फार मोठा बेड आपण इथं तयार केला होता. शेतकऱ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. बेड प्रॉपर तयार केला, सांगितली ती कामगती केली. न्यूट्रिशन, भरगच्च न्यूट्रिशन किंवा ऑर्गॅनिक मॅटर्स, साधारणपणे तुमचं सृष्टी ॲग्रोचे काही फर्टिलायझर्स असतील, त्याच्यानंतर शुभम ॲग्रोचे जे भूमी ऊर्जा म्हणून जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, भूमी ऊर्जा असेल किंवा ग्लोरी प्रोम असेल, पंचम गोल्ड असेल, यासारखे मिक्स डोस वेल तयार करून घेतले ऑर्गॅनिक मॅटरचे. तो ऑर्गॅनिक मॅटर प्रॉपरपणे बेडमध्ये चांगल्या स्वरूपामध्ये भरला व त्यानंतरून आपण इनऑर्गॅनिक मॅटर टाकले. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे तुमचे 14-35-14 असतील, 12-32-16 असतील, 18-46 असेल, इव्हन जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळं प्लॅन केलेलं आहे. मात्र इथून पुढे आता आपल्याला द्राक्षबाग छाटायची आहे आणि आपल्याला परत द्राक्षबागेची गर्भनिर्मितीला अडचण येऊ शकेल का, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे भाव आहे. हे तुम्हाला लक्षात घ्या. मिक्स क्रॉप जर केलेलं असेल आणि जर तुम्ही आता द्राक्षाचं देखील प्लॅनिंग इथं करत असाल तर तुम्हाला महत्त्वाचं आहे की द्राक्षबागेची जी काही छाटणी आहे ती थोडीफार लवकर करून घेणे. कारण द्राक्षबागेची जर छाटणी तुम्ही थोडीफार लवकर जर केली तर तुम्हाला तिथं त्याचा फायदा असा होणार आहे की टोमॅटोचं झाड असल्यामुळे जो काही शेंड आहे तुम्हाला थोडाफार दबून चालणार आहे. सुधाकर व्हरायटी आहे, विगरस व्हरायटी आहे, त्याच्यामुळे थोडी आपण छाटणी आरली करणार. जोपर्यंत टोमॅटो निघून जात नाही तोपर्यंत शेंडा आपला फार असा दबून चालेल. नंतरून आपण त्याच्यावरती एक साधारणपणे सपकिंग केल्यानंतर, एक 6व्या-7व्या पानावर सपकिंग केल्यानंतर आपण नंतर त्याच्यावरती द्राक्षबागेवर थोडे व्यवस्थित प्रॅक्टिसेस गर्भधारणेसाठी चालू करणार. तोपर्यंत आपल्याकडं कालखंड आहे साधारणपणे असं समजा की आपल्या हातामध्ये एक 1.5 ते 2 महिना आहे, 1.5 महिना आहे अजून. तोपर्यंत आपण ज्या काही प्रॅक्टिसेस असतील टोमॅटोच्या असतील त्या आपण प्रॉपर हार्वेस्टिंग करून घेणार. हार्वेस्टिंगनंतर आपण कुठल्याही प्रकारे वरची फ्रुटिंग धरणार नाही, पूर्णपणे प्लॉट काढून घेणार. तोपर्यंत आपली वरती द्राक्षबागेची फक्त सपकिन झालेली राहील. सपकिन झाल्यानंतरून आपण पूर्णपणे व्यवस्थितरित्या आपण याची द्राक्षबागेची कामगती चालू करणार आहे. पण ज्या शेतकरी बंधूंना अजूनही आपल्याकडे प्लॉट रजिस्टर करायचे असतील, तुमचे इव्हन रिकटचे प्लॉट असतील, रिनोव्हेशनचे प्लॉट असतील, सुधाकर व्हरायटी असेल, क्रिम्सन असेल, अनुष्का असेल, यासारख्या व्हरायटीचे जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर 100% माझ्याबरोबर जोडले जा किंवा माझे संपर्क करा. मित्रांनो, मी डायरेक्ट ग्वाही देऊन नाही सांगत की आपण प्लॉटला माल आणूनच देऊ किंवा असं करू किंवा व्यवस्थितरित्या प्लॉट बनवू, अजिबात नाही. जर तुमची माझी एक चांगली थोडी फार चांगली बसली तर आपण परिणामी प्लॉटला व्यवस्थितरित्या तयार करायचा प्रयत्न इथं 100% करू, जेणेकरून मालही चांगला येईल. किंवा ज्या नवीनली प्रॅक्टिसेस मार्केटमध्ये येत आहेत त्यांची मी वेगवेगळी माहिती घेत असतो, त्या तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल आणि माल आपण सोबत मिळून चांगली गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करू. परिणामी आपल्याला माल चांगला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कळवा. माझा मोबाईल नंबर आहे 77 67 90 66 19. व्हिडिओ कशी वाटली किंवा तुमच्या जर मनात अजूनही शंका असतील की खरंच माल निघेल की नाही, पुढच्या वर्षी आपण बघूच माल कसा निघेल काय, त्याबद्दलच्याही व्हिडिओ आपण अपलोड करत राहू. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कळवा. चला तर मग, धन्यवाद.